तर शिवसेना युबीटीच्या 6 खासदारांनी संसदीय दलाच्या बैठकीला दांडी मारली आणि आता उद्धव ठाकरेंच्या व्हीपचं पालन न केल्यानं गैरहजर खासदारांवर अपात्रतेची कारवाई होणार का असा एक मोठा प्रश्न उपस्थित झालाय। यावर ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया। एक गोष्ट मात्र नक्की की या 6 खासदारांनी आपण आपल्या मूळ पक्षाला तिलांजली दिलेली आहे असं कुठेही म्हटलेलं नाही। म्हणजेच या 6 खासदारांचा असा दावा दिसतोय की आम्ही उभाटामध्येच आहोत, परंतु वेगळा गट स्थापन करून मागतायत। आता वेगळा गट स्थापन करून मागतायत, मग एकूण उभाटाचे जे 9 खासदार आलेले आहेत, निवडून आलेले आहेत तिकिटावरती, त्यातील 6 खासदार एका बाजूला, 3 खासदार उभाटा एका बाजूला, मग यांच्यातील व्हीप कोणाचा लागू होईल? कारण निवडून आलेल्या खासदारांमधून एकाला नेता निवडणं अपेक्षित असतं। मग हा नेता निवडायचा म्हणजे व्हीप काढण्याचा अधिकार पक्ष नेतृत्वाला आहे का निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना? आतापर्यंत मला यावरती कुठेही स्पष्ट कायद्याचा विद्यार्थी म्हणून कुठेही निर्णय बघायला मिळाला नाही, परंतु साधारणतः जर पक्ष नेतृत्वाकडे अधिकार असेल तर मग लोकप्रतिनिधींनी नेता निवडायचा नाही का, हा एक प्रश्न आहे। तर उज्ज्वल निकम यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यामुळे आता व्हीप नेमका कोणाचा लागू होतोय त्यावर सगळी पुढची कायदेशीर प्रक्रिया अवलंबून असणारे 6 खासदारांवर अपात्रतेची कारवाई होणार का याबाबत विधिज्ञांमध्ये सुद्धा तेवढी स्पष्टता नाहीये। त्याचं कारण अशा प्रकारे कधी आधी या संदर्भात घडलेलं नव्हतं आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाचे त्या संदर्भात कुठलेही निर्देशही यापूर्वी नाहीयेत।